नमस्कार नमस्कार देवा तुझ्या दारी आलो या विशेष कार्यक्रमामध्ये मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पुणे आणि पुण्यातले गणपती याबद्दल खरं तर मी वेगळं बोललं नाही पाहिजे, कारण गावागावातून प्रत्येक जण पुण्यामध्ये गणपती बघायला येतात। वेगवेगळ्या मंडळांनी कुठले देखावे सादर केले ते बघायला येतात। आणि आज या पुण्यामध्ये आपण माझ्या गल्लीमध्ये, मी इथे जवळच राहते आणि माझं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। बरं, या मंडळाच्या किती गोष्टी आणि किती विशेषता मी तुम्हाला सांगू। पुण्यामध्ये किंवा पूर्ण भारतभर ज्यांनी सार्वजनिक गणपतीची संकल्पना सुरू केली, मुहूर्तमेढ रोवली, असं पुण्याचं मंडळ भाऊ रंगारी, तिकडे मी तुम्हाला घेऊन चालली आहे। आणि आज मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर माझे बरेच मित्रमैत्रिणी आलेले आहेत। ही जी मूर्ती आपण बघतोय ना, ती इको फ्रेंडली मूर्ती आहे। म्हणजे 1892 साली भाऊसाहेब रंगारी यांनी कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती बनवली। म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे की पुणेकर हुशार असतात, म्हणजे याच्याबाबत काही वाद असू शकत नाही, पुणेकर हुशार असतात, तर ते तेव्हापासून सिद्ध होत आहे। आत्ता जे आपण सगळ्यांना सांगत असतो की बाबांनो शाडूच्या मूर्ती आणा किंवा इको फ्रेंडली गणपती साजरा करा, पोल्युशन कमीत कमी करा, तर ह्याची मुहूर्तमेढ सुद्धा त्या काळच्या लोकांनी रोवलेली आहे। ही इको फ्रेंडली मूर्ती तेव्हा त्यांनी तयार केली आणि अजूनही तुम्ही ती मूर्ती बघाल, इतकी सुंदर, इतकी छान आणि इतकी पवित्र आहे। मी जे मगाशी म्हटलं होतं की पुण्यामधल्या माझ्या मित्रमैत्रिणींशिवाय माझा गणपती उत्सव पूर्णच होऊ शकत नाही, कारण सगळी एनर्जी स्ट्रेंथ गणपती उत्सवाची ती असतात। हे सगळे माझे दंगा मंडळ म्हणूया, माझे सगळे मित्रमैत्रिणी। गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की। एकंदर गणपतीमध्ये जो काही गदारोळ आणि दंगा चालू असतो, तर हे सगळेजण त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। अभिषेक, शंतनू, योगेश, गौतमी, कीर्ती, कार्तिकी सगळेजण गणपतीच्या पट्ट्या लावून मंडळांमध्ये फिरत असतो, नाचत असतो आणि हे दोघं तर विशेषित दंगा करत असतात। अभ्या, आपला एक किस्सा आठवतो मला। आपण एका मंडळामध्ये रात्री नाचत होतो, तर तेव्हा तू येताना आम्हाला दिसलीस। तर आम्ही बाकी सगळं सोडून तुला तिकडे ओढून फक्त घेऊन जातो, ते नाही चाललो। बिगिनिंग ऑफ अ सेलिब्रिटी। आणि त्याच्यानंतर मी इतकी जास्त लाजले होते, याचं कारण म्हणजे 4-5 जण आले, ताकदीने खेचून घेऊन गेले आणि वेड्यासारखे मला नाचवत होते। आणि आपण गणपतीमध्ये नाचाचे कार्यक्रम करायचो, डान्स करायचो, आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण करायचो। मी 11वीत होते, योग्य सिनियर आहे मला, पण वय सांगू नये ना, योग्य सिनियर आहे। आणि आम्ही केदार आठवलेच्या थ्रू वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन डान्सचे शोज, गाणी गायचो। मला ते पहिलं नमन अजून आठवतं, आणि तेव्हा योग्य नाचायचा, म्हणजे आज त्याच्याकडे बघून वाटत नाही हा कधी नाचायचा, पण योग्य नाचायचा। त्याच्यानंतर ह्या 3 सुंदर्या मैत्रिणी, तर माझी बहीण, या दोघी जणी। मला एक किस्सा असा आठवतोय की ताईला आधी खूप मजा यायची नाचायला वगैरे, म्हणजे दरवर्षी ठरलेलं असायचं की मिरवणुकीत विसर्जनाच्या जाऊन नाचायचंय। पण जसजशा सिरियल्स आणि पिक्चर सुरू झाले तसतसं तिला बाहेर पडायला थोडं अवघड व्हायला लागलं। तर ती काय करायची, ती स्कार्फ बांधायची, पूर्ण अत्यंत साधे कपडे घालायचे, स्कार्फ बांधायची आणि बाहेर नाचायला निघायची। म्हणजे बाकी सगळेजण पट्ट्या वगैरे बांधून छान नाचायत आणि एकच मुलगी आपल्याला स्कार्फमध्ये नाचताना दिसायची, जी की ताई असायची, आणि त्यातून कोणी ओळखलं तर ती पळून जायची मग तिकडनं। हो, हे मला एक नक्की आठवतंय। लक्ष्मी रोडला आपणच सगळ्या जणी फिरत होतो आणि मी 3/4 आणि कुठला तरी टी शर्ट घालून गेले होते की त्यातल्या त्यात ओळखायला नको, आणि एका मंडळाने ओळखलं आणि डायरेक्ट वरती चढवलं त्या रथावरती, आणि त्याच्यानंतर मी पुढे पळायला लागले होते आणि पाठीमागून लोक पळत होते आणि अशी मी सदाशिवच्या घरापर्यंत पळत गेले। आणि मग आता एक
एक गणपती बाप्पाचं गाणं मला असं दिसतंय, मला कळतंय, मी फील करू शकते की सगळे लोक म्हणतात काहीतरी गा, काहीतरी गा. तर एक गाणं होऊन जाऊ दे. हो 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मोरया. हा, सगळेच जण दमले, सगळ्यांना श्वास लागलाय. आणि आता वेळ झाली आहे इकडे एका छोट्याशा क्विजची. इथे बरीच सगळी भक्त मंडळी मला जमलेली दिसत आहेत. त्यांच्यापैकी ना प्रत्येकाला किंवा काही ठराविक लोकांना ज्यांना उत्तर देण्याची इच्छा आहे त्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं त्यांनी जर का लगेच उत्तर दिलं तर त्यांना झीकडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तर सगळेजण तयार आहेत? नाही वाटतं, आवाज नाही आला जोरात. मानाचा 5वा गणपती कुठला? केसरीवाडा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यार, पुणेकरांचं एवढं कौतुक केलंय आम्ही. गणपती बाप्पा. पुण्यामध्ये सार्वजनिक गणपती सगळ्यात पहिल्यांदा कुठे बसला? कसबा गणपती. मॅडम मी. थांबा. हा, भाऊ रंगारी. जोरात येऊ द्या. भाऊ रंगारी. हो, बोला गणपती बाप्पा. कसबा गणपती, पुण्याचा जो कसबा गणपती आहे तो कुठल्या मार्गावरती बसतो? शिवाजी मार्ग. आई शपथ, मला वाटलं होतं येणार नाही असं उत्तर, पण वा, एका फटक्यात उत्तर दिलंय. हेच तुम्हाला. भाऊ रंगारीची ही जी मूर्ती आपण पाहतोय त्यातला राक्षस, तो दैत्य आहे, ते कशाचं प्रतीक आहे? ब्रिटिशांचं प्रतीक आहे. ब्रिटिश सरकारचं प्रतीक आहे. वा. पुण्यातली जी गणपतीची मिरवणूक आहे त्याचा शेवटी सगळ्यात विसर्जन करण्याचा मान कुठल्या गणपतीचा? भाऊ रंगारीला. भाऊ रंगारीला आहे. वा. हे तुम्हाला गणपती बाप्पा. आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत आणखीन एका गुप्त ठिकाणी. याच्यासाठी मी म्हणते की ज्या ठिकाणी सगळे क्रांतिकारक एकत्र येऊन त्यांची खलबत रंगायची अशा एका पवित्र जागेवरती किंवा अत्यंत मानाच्या जागेवरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला माझ्याबरोबर. पण आता आहोत भाऊसाहेब रंगारी भवन इकडे. म्हणजे या वाड्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रांतिकारक सगळेजण लपून बसण्याची सुद्धा व्यवस्था या वाड्यामध्ये होती. आणि या वाड्याची विशेषता जी आहे ना ती या दारापासूनच सुरू होते. या दाराला तुम्हाला दिसणार नाही हे दार कसं उघडलं जाईल, पण आता एका गुप्त खटक्याने हे दार उघडून आतमध्ये प्रवेश करणार आहे. मी सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीनं या सगळ्या पुणेकर काय सगळेच जण हा कार्यक्रम बघतायत, स्वागत करते. मला आत्ता म्हणजे आत आल्या क्षणापासून मला जाणवतं आहे की बाई गं तो खटका विशेष होता. त्या खटक्याने 2 दारं उघडली जातात असं मला कळलं. हा जो दरवाजा आहे हे साधारण ही वास्तू आहे साधारण 150 वर्ष या वास्तूला पूर्ण झालेली आहे. या दरवाजा स्ट्रक्चरिंग त्या काळामध्ये अँटी लॉकिंग सिस्टमच्या पद्धतीने केलं गेलं होतं. ह्या ह्याच्यामध्ये गुप्त बैठकी, गुप्त क्रांतिकारी आणि सशस्त्र क्रांतिकारकांची जास्त चळवळी या वाड्यातून सुरू झाल्या होत्या. पुण्यामध्ये जास्तीत जास्त झालेल्या चळवळी या वाड्यातून झालेल्या बैठकीतून निर्णय केला होता. ह्या वाड्यात जिथं सुरुवात होते या वाड्याला एक खटका आहे. या खटक्यातून हा मधला दरवाजा आणि वाड्याच्या मागच्या साईडला अजून मेन 2 दरवाजे होते. हा एक खटका पडल्यानंतर हे 4ही दरवाजे लॉक होऊन जायचे. भाऊ रंगारी यांनी त्याच गोष्टीसाठी सुद्धा या गणपतीची स्थापना केली. म्हणजे थोडंसं आम्हाला पहिल्यांदा या गणपतीची स्थापना झाली, सार्वजनिक गणपती इथून सुरू झाला हे माहिती आहे, पण नक्की ह्याची संकल्पना कोणाला सुचली हे मला जाणून घ्यायला. सर्वात महत्त्वाचं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची जी स्नेही होते खासगीवाले, यांनी ग्वाल्हेरमध्ये असाच एक उत्सव बघितला. तिथं सार्वजनिकरित्या लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करत होते. मग पुण्यामध्ये आल्यावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी
रंगारी त्यांनी ही संकल्पना सांगितली की असा असा उत्सव चालू होतोय, तर पुण्यामध्ये सुद्धा सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि आपण त्याच स्वातंत्र्यात होतो, तर लोकांना एकत्र करून स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांविरुद्ध तिखट करण्यासाठी या उत्सवाचा आपण उपयोग करून घेऊयात. मग श्रीमंत भाऊराव रंगारी त्यांचे 14-15 स्नेही होते, त्यामध्ये सातव होते, तरोडे होते, खाजगीवाले होते, यांची एकत्रित बैठक वरच्या मजल्यावर घेतली आणि तिथं सार्वजनिक गणेश उत्सवाचा उगम झाला. आणि ह्या मूर्तीची संकल्पना करताना अशी केली की तो राक्षस म्हणजे ब्रिटिशांचं प्रतीक, परकीय सत्तेचं प्रतीक, आणि त्याचा वध करूयात आणि भारत स्वतंत्र करूयात. आणि त्याचबरोबर जी मंडळी जमली होती त्यामुळे देखील सामाजिक एकोप्याचं प्रतीक म्हणून हा गणपती उदयास आला. आणि आता ज्या ठिकाणी त्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी चालायच्या त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपण वरती जाऊया. विशाल, मला इकडे सगळ्यांचे फोटो दिसतात, तर ही सगळी माणसं होती का तेव्हा एकत्र येऊन ज्यांनी हा उत्सव सुरू केला त्याच्याबद्दल सांगा. हो, अगदी बरोबर. 1892 साली जेव्हा ह्या गणेशोत्सवाची स्थापना झाली तेव्हा हा जो फोटो दिसतोय कृष्णाजी काशीनाथ खाजगीवाले उर्फ नानासाहेब खाजगीवाले यांनी ग्वाल्हेरला उत्सव पाहिला होता की गणेशोत्सव कसा साजरा होतो, आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी ही कल्पना भाऊसाहेब रंगारींना सांगितली. आणि भाऊसाहेब रंगारींना ही कल्पना सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की पुण्यामध्ये देखील आपण हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू. आणि त्या संदर्भातली मीटिंग या ठिकाणी झाली होती आणि त्या मीटिंगला ही सगळी मंडळी उपस्थित होती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता विघ्नाती पूर्वी पूर्वी प्रेम सुखा जयाती सर्वांगी सुंदर सिंधुराती घंटी जळते मान मुक्ता फळाती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती जय शंभाचे मान शरणे माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कोमला रंगनाची ओटी कुंकुम केशरा ये जय मुर शोभतो बरा उडून तीन फुले करणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. कसं असतं ना, आपण मंडळांवरून जाये करत असतो, मनापासून त्या बाप्पाला नमस्कार करत असतो, पण एखाद्या ठिकाणी आज जातो आणि जेव्हा त्या मंडळाची आपल्याला माहिती मिळते आणि मग आपले डोळे अक्षरशः उघडल्यासारखे होतात की बापरे, एवढी मोठी परंपरा आहे. या मंडळामध्ये येऊन मला पर्सनली खरोखरच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आपला इतिहास एवढा तगडा आहे, आपल्या पूर्वजांनी एवढा विचार करून ठेवलेला आहे, ही सुद्धा गोष्ट नव्याने जाणवली आणि त्याबद्दल खरोखरच मी या मंडळाचे मनापासून आभार मानते. आणि मला असं वाटतं फक्त मीच नाही तर ज्यांनी हा शो पाहिला ते सगळेच जण या मंडळाचे आभार मानतील. आज इथे आत्ता थांबूया, पण आणखीन सुद्धा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे पाहायचं थांबू नका. झी24 तास. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.